कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल यांची महापौरपदी निवड झालेली आहे, तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची निवड झाली आहे। शिवसेनेचे 53 नगरसेवक, भाजपचे 50 नगरसेवक आणि मनसेच्या 5 नगरसेवकांनी महायुतीला पाठिंबा दिलाय। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 11 नगरसेवकांपैकी 3 नगरसेवक यावेळेला गैरहजर होते। राहुल कोट, मधुर म्हात्रे, स्वप्नाली केने हे ठाकरे गटाचे नगरसेवक मतदानावेळेला अनुपस्थित होते। आज लाडक्या बहिणीला शिंदे साहेबांनी न्याय दिलाय। शिंदे साहेब आणि शिंदे साहेबांनी न्याय दिल्यासारखं असं मला वाटतंय। आमच्या अप्रभाग क्षेत्रासारख्या ग्रामीण भागाला तो ग्रामीण भाग समजला जातो, तिथून मला हा न्याय मिळाला आहे। आणि आज या महापौर पदावर बसलो आहे, तर मला एवढं सांगण्याची इच्छा आहे की जी कामं आहेत, जी साहेबांनी मला आत्ताच सांगितलं की आरोग्य, घनकचरा आणि दळणवळणाचं यावरती जास्त माझा फोकस असणार आहे। आणि घनकचरा हा विभाग, घनकचऱ्याचा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हे नक्कीच मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पण लाडकी बहीण आहे, उल्हासनगर मध्ये देखील लाडकी बहीण आहे, अंबरनाथ मध्ये देखील लाडकी बहीण। सगळीकडे जे आहे त्या लाडक्या बहिणी आपल्याला लाडक्या बहिणी आपल्याला जे आहे हे नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त लाडक्या बहिणी आम्ही बोलण्यापुरतं नाही, लाडक्या बहिणींची योजना देखील सरकारने आणली आणि आता लाडक्या बहिणींच्या हातामध्ये नेतृत्व देखील देण्याचं काम जे आहे हे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेलं आहे।